4 जण होते, पैकी एक जण मृत पावलेला आहे आणि जी गाडी मी आता पाहिली ती जी महिला दीपा मॅडम त्या चालवत होत्या त्या स्टेबल आहेत. ही घटना अतिशय वेदनादायी आहे आणि सांगायला खूप वाईट वाटतंय की 4 जण होते, पैकी एक जण मृत पावलेला आहे आणि जी गाडी मी आता पाहिली ती जी महिला दीपा मॅडम त्या चालवत होत्या त्या स्टेबल आहेत. त्यांना आता एक अर्ध्या तासांनी घरी पण सोडणार. बाकी रिक्षामध्ये तिघांपैकी एक जण निधन पावलेलं आहे आणि 2 जण आहेत ते थोडे असा सिरियस मोडवर गेलेले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलेलं आहे. ते अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या संपूर्ण मेडिकल सगळी प्रोसेस त्यांच्या बाजूने चालू आहे. अशा पद्धतीने आता आम्ही सगळ्यांना म्हणजे आम्हाला आयसीयूच्या पेशंटला भेटता नाही आलं कारण तिथे जाणं योग्य नाही आहे. बाकीचे पण पेशंट असतात पण सगळी माहिती आम्ही डॉक्टरांकडनं घेतलेली आहे. नातेवाईकांना त्यांच्या भेटलो आम्ही. एक बरं आहे की ती दीपा मॅडम आहे ती आता चालली आहे घरी, ती स्टेबल आहे. तिला विचारलं तुला मानसिक काही धक्का वगैरे तू व्यवस्थित आहेस ना? ती बोलली नाही मी ॲब्सोल्युटली आय एम व्हेरी ओके, मला आता घरी जायचं. तिचं लहान बाळ आहे त्यामुळे तिचे नातेवाईक तिचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या परिस्थितीचा हा आढावा घेतलेला आहे. मला वाटतं जे मृत झाले त्यांचं पीएम करायला आता राजावाडीला सांगितलेलं आहे. स्थानिक पोलीस स्टेशनचे या ठिकाणी पंचनामा करायला आलेले आहे, त्याची प्रोसेस चालू आहे आणि नातेवाईकांची मागणी आहे की जे मृत झाले त्यांची जी बॉडी आहे ती त्यांना गावाकडे न्यायची आहे. मला वाटतं हे कल्याणवरून हे एका लग्नाला जात होते रिक्षामधले सगळेजण, त्यांच्या घरचं काही लग्न होतं आणि त्या लग्नाकडे जात होते. तर अतिशय वेदनादायी घटना आहे. आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतंय हे सर्व पाहताना. तर अशा घटना मला वाटतं मुंबई मेट्रोमध्ये ही पहिलीच घटना आहे का? तर ह्या अशा पद्धतीच्या घटना घडल्याच नाही पाहिजे. हे फार वेदनादायी आहे. मुंबईकरांची सेफ्टी, सिक्युरिटी, सुरक्षितता ही आमच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. मुंबईचं कायापालट झाला पाहिजे, मुंबईमध्ये सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आल्या पाहिजे, त्याबरोबर मुंबईकर सुरक्षित असले पाहिजे, ही आमची प्रायोरिटी कायमच असणार. कि अभी इस घटना में 4 जन इंजर्ड हुए, उसमें एक की मौत हो गई है. वो जिसकी मौत हो गई है वो यादव फैमिली से बिलोंग करता है और वो कल कड़वा से यहाँ पे आए थे. उनके घर में आज शादी थी बेटी की, यहाँ खरीदी करने के लिए यहाँ पे आए थे और दुर्दैव से उनमें से एक जन की मौत हो गई. रामदीन यादव करके उनका नाम है और 2 जन सीरियस है, आईसीयू में उनको रखा हुआ है. एक जो है वो नॉर्मल है और उसको प्राथमिक उपचार करके यहाँ पे छोड़ेंगे. और जो एक महिला ही है, महिला को थोड़ा यहाँ पे आँख के ऊपर लगा हुआ है और थोड़ा हाथ को, और उसको अभी डॉक्टर डिस्चार्ज दे देंगे. सर सीएम से कुछ बात हुई, एकनाथ शिंदे जी से बात हुई, मुख्यमंत्री यहाँ पे बात कर रहे हैं. शिंदे साहब को इस घटना की पूरी मालूमात हो गई है. उन्होंने जो इसके ऊपर इंक्वायरी भी बैठाएंगे. इसकी पूरी इंक्वायरी होकर के जो फॉल्टी है, जिसने ये गलत काम किया है, उस सभी इंजीनियर हो या कॉन्ट्रैक्टर हो या जो कोई भी हो, उनके ऊपर कानूनन कार्रवाई होगी.